22 वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं मुलीला. 22 दिवस कॉलेजामध्ये मुलगी गेली, शाळेमध्ये मुलगी गेली, एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडली. आणि मुलगी ज्या वेळेस पळून जाते ना लव्ह मॅरेज करून, त्यावेळेस इथं बसलेला शेतकरी बाप जिवंत असून गुरुजी मेल्यासारखा असतो. पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छाताड्यामध्ये घातला जातो. मुलगी लायकी नसणाऱ्या मुलासोबत पडून गेली, लायकी नसणाऱ्या जातीतल्या मुलासोबत मुलगी पळून जाते ना, जिवंत असून मेल्यासारखा शेतकरी बाप असतो. शेतात जातो आणि झाडाला फाशी घेऊन जीवन संपून टाकतो. ताईंनो दिदीनो तुमचा माझा बाप. म्हणून माझी कोपऱ्यापासून विनंती आहे, एवढा समाज आलाय. मी सगळ्याला जाता जाता सांगतोय, तळमळीने सांगतोय. तुम्ही कीर्तनं भरपूर ऐकली, महाराज मंडळी भरपूर आले, आवर्तनं भरपूर झाली, परिवर्तन झालं पाहिजे. या तरुण मित्र मंडळी करता जोरदार टाळी वाजवा. त्यांनी सगळ्यांनी पैसा जमा केला आणि सगळे रती महारथी बोलवले, सगळं गोड नियोजन केलं. मी जाता जाता तळमळीने सांगतो, जीवनामध्ये व्यसन करू नका, दारू पिऊ नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. पहिली हानी आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि गुरुजी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी खिशात पैसा राहत नाही, सामाजिक हानी समाजात कोण विचारत नाही, आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. मी महाराष्ट्रामध्ये धर्माचं काम करतो, मी तळमळीने सांगतो. आपल्या महाराष्ट्राचा सर्वे केला गुरुजी, बरं का, कृष्ण महाराज बारीक आहे ना, एवढी भयावह परिस्थिती आहे. आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी चाललेत. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला. खाली विदर्भ, खाली खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, बारकाईने जर सर्वे केला ना, आज बरेच माणसं ड्रिंक करून गाड्या चालवतात. हवे ना, कमी वयात जगाचा निरोप घ्यावा लागतो. ताजी बातमी तुम्हाला सांगतो, अख्खा परभणी जिल्हा हंबरडा फोडून रडत होता. एवढी भयावह परिस्थिती झाली. आमचे जिवलग परमार्थ स्नेही माऊली महाराज बोर्डीकर आणि दत्ता महाराज मुडेकर आणि नाना होते, निघाले होते गाडीवरती. धाड दिसणे ऍक्सिडेंट झाला. रक्ताच्या थाबळ्यात लेकरू पडली. आई रक्ताच्या थाबळ्यात. आत्ताच लग्न झालं होतं. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको नंदाला आली दादा, नंदायला गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते, कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमच्या नावचं लावते, हात तिचे पण बांगड्या तुमच्या करता घालते, पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्या करता घालते. आई बापाला सोडून नंदायला आली दादा, नंदायला. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. फार प्रेम करते दादा. दारूच्या बाटलीला हात लावण्याच्या आधी, ड्रिंक करून मोठ्याल्या गाड्या चालवण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पा. म्हातारी माई घरी बसलेली आहे, म्हातारा बाप घरी बसलेला आहे, चिमुरडे लहान मुलं तुमची वाट पाहतात. बहीण वाट पाहते, भाऊ वाट पाहतो. म्हातारपणाचा आधार माझा मुलगा निघून गेलाय. ढसढसा बाप रडतो. आई बापाच्या डोळ्यात पाणी येतो, ओर भरून येतो. ज्या मालकासोबत शेवटच्या क्षणापर्यंत राहायचं होतं, बायको शब्दाचा अर्थ मी बोलून गेलो. जी टॉकीजला टीव्हीवरती मी बोलून गेलो. बा म्हणजे तुमच्या बाजूने येईल त्या परिस्थितीमध्ये कोणाचीच नसताना शेवटच्या क्षणापर्यंत नवऱ्याची साथ देते, तिला बायको म्हणतात. हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते, तुमच्या माझ्या प्रपंच करता ती माय माऊली. लय प्रेम करते दादा. अरे ज्या भावाला राखी बांधायची, भाऊबीजीला ज्या भावाला वळायचं, तो भाव या जगात राहिला. खांद्यावर खांदा हात टाकून भावासोबत चालायचा तो लक्ष्मणासारखा भाऊ नाही राहिला. आज वनाशी पानाशी जीवन झालं. म्हणून माझी विनंती, ड्रिंक करून गाड्या चालवू नका, व्यसनाधीन होऊ नका. दारू फार वाईट आहे. घरातला एक माणूस दारू पितो पण अख्खं कुटुंब रस्त्यावर येतं, उघडं पडतं. ऐकू वाटलं तर ऐका, नाही तर इतरांना ऐकू द्या. काही माणसं म्हणतील महाराज तुमच्या पैशाचे पितो का, तुला काय करायचं म्हणतील मला. दादा माझ्या खिशातल्या पैशाचे तुम्ही दारू पित नाही. लय दारू पिली लिव्हर फुटेल.
मुका खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल. दारू सोडा आणि संसार जोडा. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. व्यसनाधीन होऊ नका. बरेच माणसं दारू पितात, ड्रिंक करतात आणि गाडी चालवतात, ऍक्सिडेंट होतं, मरून जातात. अँब्युलन्स मध्ये घेऊन जायला जातं, रक्ताच्या चिळकांड्या उडतात, रक्ताच्या थारोळ्यात पडल्या जातं. म्हणून माझी विनंती, ड्रिंक करून गाड्या चालू नका, व्यसनाधीन होऊ नका. कुटुंबाचा विचार करा, लेकरा बाळाचा विचार करा. काही माणसं टेन्शन आलं ना दारू पितात गुरुजी, आणि घरी आलंय का लक्ष्मीला राग राग करतात, बोलतात. पण ऐका, मी कळकळीने सांगतो, मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रामध्ये. तुम्ही राग राग कराल, बोलाल, पण भगवंताने स्त्रीला जबरदस्त कॅपॅसिटी दिलेली सहन करण्याची. ती प्रत्येक गोष्ट सहन करते संसारात. किती टेन्शन येऊन द्या, किती राग येऊन द्या, किती त्रास झाला ना. एका दिवशी सासू बोलली, नाही घराणं केलं. सासरा बोलला, नाही घराणं केलं. पोटात गिळून घेतलं. माझ्या बापाला फोन केला तर माझ्या बापाला बीपीच्या गोळ्या चालू आहेत, अटॅकचा झटका आला आमच्या थात्याला, नाण्याला, आबाला. डोळ्यात पाणी येतं, तक्रार कधी करत नाही, घराणं कधी करत नाही. फार काबाड कष्ट करते होती तुमच्या माझ्या प्रपंच करता. तुम्ही माराल, तुम्ही बोलाल, पण त्या माय माऊलीच्या तोंडातून निघणारा शब्द ग्रामस्थ मंडळी एक दिवस तुमच्या करता लाख 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 वाटोळा करणार असते, हे मात्र विसरू नका. लय काबाड कष्ट करते. ज्या ठिकाणी स्त्रीचा आधार असतो त्या ठिकाणी देवता रममान असतात, शास्त्र सांगतोय. किती गरिबी चोचते होती, चप्पल तुटली महाराज. नवरा दारू पितो, बाजार हट्टा आणत नाही, किराणा आणत नाही, कधीच गावच्या लोकांना सांगत नाही. असेल तसा प्रपंच करते. भाजीला काही नाही घरात, असेल तसंच घर धकवते तुमच्या माझ्या प्रपंच करता. म्हणून दारू पिऊ नका, एवढा समाज आहे. व्यसन करू नका. एक वाक्य मोठं बोलतो, तुम्ही सगळे जाणकार आहेत. माणसाला दारू प्यायची असेल, व्यसन करायचं असेल, हिम्मत लागत नाही. निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते. दारू पिऊ नका. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिऊंगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख, पगले तेरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसनाधीन होऊ नका, एवढा समाज आला. मी जाता जाता ज्ञानसागर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला जाहीर आवाहन करतो, मायबाप व्यसनाधीन होऊ नका, दारू पिऊ नका. आणि 2, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात नाही निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात नाही ईश्वरा समान बाप निघून गेला, त्यांना विचार आई बापाची किंमत काय. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन हो तिला आई म्हणतात. स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आई विना भिकारी. किती प्रेम करते तुकोबाराय वर्णन करतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभ आविन प्रीती. पावडे बाबा किती माय प्रेम करते. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघड ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल ग्रामस्थ मंडळी, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप नाही दिसणार. म्हणून जिवंतपणे घरातल्या देव माणसाची सेवा करा, विठ्ठल रुक्मिणीची. एवढा समाज आहे. आज मी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला, लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्त सगळ्यांना जाहीर आवाहन करतो. दादा लेकर बाळ चांगले निघालेत. 7 एकरची 70 एकर केली लेकरा बाळांनी. बागायती क्षेत्र आहे, रोडच्या बाजूला घर आहे. कोटीने 2 कोटीचा बंगला बांधा आणि बंगल्याच्या समोर आई वडिलाची पुण्य असं नाव टाका आणि मोठा चौपाई बांधा पाळणा. एका बाजूला पाळण्यामध्ये म्हातारी आई बसलेली असून द्या गुरुजी, आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते, लक्षात ठेवा. मायबाप घरात असले की लय शोभा असते घराला. महाराज आईचे डोळे रडताना दिसतात, पण बापाचं हृदय रडत असतं. याला रडत
उन्हाच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाणा गाकला वटामंदी हसू जरी कना लागला गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड गाय गड्या तुम गाया बापर तुम गाया बापर लई अवघड गाय गड्या तुम गाया बापर तुम गाया. अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदम मातीच्या आड गेलेला बाप नाही दिसणार मंडळी. ती जोडी लेकुराचे ओढी आपुले कुरवंडी वाढवणिया एका एकी केला मिरासीचा धनी कडे वागुने भार खांदे. आई लेकराला उचलून घेते कडेवरती, पण बाप मुलाला उचलत असताना खांद्यावर घेतो. आईला वाटतं जे मी पाहते ते माझ्या राजाने पाहू, पण बाप उचलत असताना खांद्यावर घेतो. जे मला दिसत नाही ते माझ्या लेकराने पाहू, याला बाप म्हणतात. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला रोज तरी आयुष्यभर त्याचीच गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप. आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे बाप. लेकरा बाळा करता काबाड कष्ट करतो. इथं बसलेला शेतकरी बाप हे, त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं. बारक्याचं धन आहे आज माझ्यापाशी, उद्या लोकांच्या घरी जाणार आहे. त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. लेकरा करता काबाड कष्ट करतो तो बाप. त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या लेकराला मिळालं. कुरवंडी म्हणजे काबाड कष्ट करतो, शेतात जातो राब राब कष्ट करतो. हाडाचे काड, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पळणा, तो बाप बसलेला. ढसढसा बाप रडतो. आयुष्यात तीनदा बाप रडलाय. झालं 1-2 मिनिटं घेतो थांबतो. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी पहिल्यांदा तो बाप रडला. नाही तो कृष्ण महाराज बरं का गुरुजी, पुरुषाची जात रडणारी नसते, रडणारी असते. पण रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडतो. ज्यांना मुली आहेत त्यांना हे दुःख कळेल, बाकीच्यांना नाही मिळालं लागायचं. मला 2 मुली मी तळमळीने सांगतो रोज कीर्तनामध्ये, गुरुजी फार प्रेम करते. लग्न जमलं ना किती प्रेम करतो. ताईंनो तुम्ही शाळेत जातात, बागडतात, खेळतात. एका दिवशी मुलगी म्हणली, पप्पा माझ्या मैत्रिणीला कानाला लावायचंय, मला आणा. बाप तुमचा शेतकरी आहे, गरीब बाप आहे. दुकानदार दादाला विचारलं, दादा काय किंमत आहे रे? तुम्हाला 300 रुपये किंमत आहे. बापाला जास्त वाटली, पण मुलीच्या सुखाच्या समोर ही जास्त किंमत नाही वाटली.
खिशात हात घातला आणि 300 रुपये दिले आणि कानाला लावायचं बाप घरी घेऊन आला. लेकरांनी पाहिलं, उड्या मारू लागले लेकरू घरी, बागडू लागली, खेळू लागली. बापाने मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला. स्वर्गातलं सुख त्या बापाला वाटलं. हे बापाचं आणि मुलीचं नातं असतं मंडळी. लय प्रेम करतो बाप. मुलाला 500चा ड्रेस घेतो तर मुलीला 5000चा घेतो. का? लोकांच्या घरी जाणारे सासू कशी असेल, सासरा कसा असेल, देर कसे असेल काही माहित नसतं. लय प्रेम करतो. आयुष्यात पहिल्यांदा बाप रडला, मुलीनं तुमचं लग्न जमलं त्या दिवशी. एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो ताई तुमच्या माझ्या करता. मुलगी म्हणते, पप्पा, आबा, तात्या, नाना, माझं लग्न जमलं दादा म्हणून तुम्ही अर्धी भाकर खाता का? नाही बेटा. मग का उपाशी राहिलात? तुम्ही रोज एक भाकर खात असता. बाप म्हणतो, ताई खरं सांगू का, आज मला भूक नाही. खोटं बोलताय. माझं लग्न जमलं आणि मी लोकांच्या घरी जाणार आहे म्हणून अर्धी भाकर खाल्ली. मुलगी निघून जाती. बेडरूम मधला लाईट बंद करतो. बाप उशीत तोंडार घेऊन गुराढोरासारखा बाप रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी. इथं बसलेला बाप आहे ना गुरुजी, किती दगडाच्या काळजाचा असून द्या, आयुष्यात कधीच रडणार नाही तो बाप. पण ज्या वेळेस मुलगी वाटायला लावायची असते ना, विदाईचा कार्यक्रम असतो ना, गावचे लोक हंबारा फोडून रडतात. त्या दिवशी तुमचा माझा शेतकरी बाप मंडपाच्या पाठीमागे जातो, उघडून घ्या तोंड घालून ढसढसा मुंडकं घालून रडतो तुमच्या माझ्या करता. शेताच्या बांधावर जातो, रात्रीच्या अंधारात ढसढसा रडतो. मुलगी गेली, कपाटातल्या वस्तू काढतो, मुलीच्या प्रत्येक वस्तूकडे पाहून बाप ढसढसा रडत असतो. तुम्ही आम्ही मुली करता रडतो. ग्रामस्थ मंडळी यात नवल. जनकपुरीचा जनक राजा सीते करता रडला. कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखुबाई करता. अजून एक वाक्य बोलतोय. झालंय माझं कीर्तन, 1 मिनिट घेतो आणि थांबतो. लांबचा प्रवास आहे माझा. भागवतामध्ये दक्ष प्रजापती तुम्ही सगळे तज्ञ मंडळीत म्हणून बोलतो गुरुजी. सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं भगवान शंकरासोबत. बापाला पसंत नाही मुलींना. नवरीच्या वेशेत सती होती. पप्पा दर्शन करायचं. बाप म्हणला कार्टे चालती हो. स्वतःच्या मनाने लग्न केलंय. बापाने दरवाजा लावून घेतला. दक्ष प्रजापती घराच्या आत रडतोय आणि सती दारामध्ये हंबारा फोडून डसडसा रडते. बरोबर, पप्पा माझ्या चुकलंय. कार्टे स्वतःच्या मनाने केलंय लग्न, चालती हो, मला पसंत नाही. बाप रडतोय. राक्षस मुली करता डसडस रडतोय. पण एवढा समाज आला. मी तळमळीने सांगतो जाता जाता, 22 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं मुलीला. 22 दिवस कॉलेजामध्ये मुलगी गेली, शाळेमध्ये मुलगी गेली, एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडली. आणि मुलगी ज्या वेळेस पळून जाते ना लव्ह मॅरेज करून, त्यावेळेस इथं बसलेला शेतकरी बाप जिवंत असून गुरुजी मेल्यासारखा असतो. पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छाताड्यामध्ये घातला जातो. मुलगी लायकी नसणाऱ्या मुलासोबत पडून गेली. लायकी नसणाऱ्या जातीतल्या मुलासोबत मुलगी पळून जाते ना, जिवंत असून मेल्यासारखा शेतकरी बाप असतो. शेतात जातो आणि झाडाला फाशी घेऊन जीवन संपून टाकतो. ताई नदीने तुमचा माझा बाप. म्हणून माझी कोपऱ्यापासून विनंती आहे, शाळेमध्ये जाता आला जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आला जा, नाही तर जाऊ नका. नोकरी जॉब बिझनेस शहरामध्ये करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यात टाकू नका. आज तुमचा लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका. हिंदू संस्कृतीला टाळी वाजवा, टाळी वाजवा. वा वा.
टाळी वाजव. जीवनामध्ये माई बापाची सेवा करा, पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा. आणि आपला कार्यक्रम, एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही आयोजित करताना जाता जाता बजरंगबलीकडे तळमळीने विनंती करतो, मोतीराम महाराजाकडे एवढा मोठा कार्यक्रम चंद्र सूर्य असेपर्यंत राहो हीच तुमच्याकडे हात जोडून प्रार्थना करतो. आणि वाणीला पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम.